नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातली बातमी। पुण्यामधल्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळते। खडकवासला धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती आहे। सिंहगड परिसरातल्या निंबच नगर, एकता नगरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येते। पूर ओसरलेला आहे, मात्र चिखल कायम आहे आणि या पुरामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये आता सध्या पावसाची विश्रांती पाहायला मिळते। पुण्यामध्ये काल पावसानं हाहाकार माजवला। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। आता पूर ओसरलेला आहे, मात्र चिखलाचं साम्राज्य आणि कचऱ्याचं साम्राज्य ठिकठिकाणी पाहायला मिळते। पूर ओसरलेला आहे, मात्र चिखल कायम आहे आणि या पुरामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पुण्यामधल्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे। खडकवासला धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। सिंहगड परिसरामधल्या निंबच नगर, एकता नगरमध्ये आता सध्या परिस्थिती पूर्वपदावर येते। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। काल याच ठिकाणी, याच भागामध्ये पूर स्थिती जी आहे ती उद्भवलेली होती। 7 ते 8 फुटांपर्यंत पाणी होतं। जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे, सामानाचं नुकसान झालेलं आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। मात्र आता पूर काहीसा ओसरलेला आहे, मात्र रस्त्यावर गल्लोगल्लीत आता चिखल पाहायला मिळतोय, कचरा पाहायला मिळतोय। तर सध्या पावसाचे अपडेट्स काय आहेत पुण्यामध्ये? तर पुण्यामधल्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळते। धरणातून विसर्ग घटवलेला आहे। खडकवासला धरणातून सध्या 31,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। धरणातून विसर्ग सुरू असल्यानं मुठा नदी पात्र तुडुंब भरून वाहू लागलाय। सिंहगड रोड परिसरातील निंबच नगर आणि एकता नगरमधील पूर ओसरलाय। पूर ओसरलेला आहे, मात्र परिसरात चिखल आणि घाणीचं साम्राज्य सध्या पाहायला मिळतंय। एकता नगर परिसरामध्ये काल सकाळी 7 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित आहे। वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर सुद्धा परिणाम झालाय। कालच्या पुरामुळे घरांचं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। निंबच नगर आणि एकता नगरमधील रहिवासी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, सध्या काय अपडेट्स आहेत?